उद्योगांना इंधन आणि गॅसचा अखंड पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी पेसो अर्थात पेट्रोलियम आणि स्फोटके सुरक्षा संघटनेनं अनेक सुविधात्मक आदेश जारी केले आहेत। त्याचप्रमाणे सीएनजी सीबीजी वितरण केंद्रांसाठी परवाना प्रक्रिया जलद करण्यात आली आहे, अशी माहिती उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाच्या सहसचिव निधी केसरवानी यांनी दिली। पश्चिम आशियातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भारतानं केलेल्या उपाययोजनांविषयी माहिती देण्यासाठी आज नवी दिल्लीत घेतलेल्या आंतरमंत्रालयीन पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या। या व्यतिरिक्त 41 बायोगॅस सिलेंडर भरण्याच्या आणि साठवणुकीच्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे आणि 14 प्रकल्पांना परवाने देण्यात आले। केरोसिनची मागणी पूर्ण करण्यासाठी तात्पुरत्या साठवणुकीतील शिथिलतेनुसार उत्तम दर्जाच्या केरोसिन तेलासाठी 2,500 लिटरपर्यंत आणि सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत केरोसिनसाठी 5,000 लिटरची एकवेळची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे, ज्यामुळे शेवटच्या टप्प्यापर्यंत पुरवठ्यात सातत्य सुनिश्चित होईल, असं त्यांनी सांगितलं। मार्चमध्ये निर्यातीवर बंदी घालून देशांतर्गत अमोनियम नायट्रेटचा पुरवठा सुरक्षित करण्यात आला आहे, अशी माहितीही सहसचिवांनी दिली। एलएनजी पुरवठ्याचं विकेंद्रीकरण सुनिश्चित करण्यासाठी आणि त्यामुळे व्यत्ययाच्या काळात इंधन भरण्याची लवचिकता वाढवण्यासाठी ईएसओनं आता क्रायोजेनिक सिलेंडरमध्ये एलएनजी भरण्यास परवानगी देणारी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत, असं त्या म्हणाल्या। होर्मुझची सामुद्रधुनी सुरक्षितपणे पार करून 31 भारतीय खलाशांना घेऊन येणारं भारतीय ध्वज असलेलं झान्नीज तेलवाहक जहाज देश गरिमा आज संध्याकाळी मुंबईत पोहोचण्याची शक्यता आहे, अशी माहिती नौवहन मंत्रालयाचे सहसचिव मुकेश मंगल यांनी या पत्रकार परिषदेत दिली।